आज आपण हा डमरू शिकणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. एकदम इझी आणि पटकन बनणारा हा डमरू आहे. आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. रेड कलरचं वूलन, ग्रीन कलर, व्हाईट कलर, ब्लॅक कलर आणि येलो कलरचं वूलन हे मला लागणार आहे डमरू बनवण्यासाठी. आणि सुई घेतली आहे मी 1.75 mm ची. आपल्याला सीझरसुद्धा लागणार आहे आणि सुईसुद्धा लागणार आहे. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला अशा प्रकारचा कापूससुद्धा लागणार आहे, जेणेकरून आपण त्या डमरूच्या डिझाईनमध्ये भरू शकतो. सगळ्यात आधी आपण एक स्लिप नॉट तयार करून घेऊया. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. आपण टोटल 18 चेन केले आहेत. आता आपण ह्याला जॉईन करूया. हे असं आपण जॉईन केलं. आता एक चेन 18 सिंगल खांब करूया आपण. 1, 2, 3, 4, 5. पण हे अशी 18 सिंगल खांब करून घेऊया. हे असे आपण 18 सिंगल खांब केले. आता जिथे आपण पहिला सिंगल खांब केलाय तिथे आपण हे सर्कल जॉईन करून घेऊया. आणि धागा कट करूया. इथे आपण पहिल्या स्टिचला हा धागा येलो कलरचा जॉईन करूया. एक गाठ मारायची आपण इथे. आपल्याला हे 2 धागे या साईडला घेऊन सेम धाग्यावरती आपल्याला सिंगल खांब घ्यायचे. नंतर पुढच्या गॅपमध्ये सुद्धा एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब घेतले आपण एक गॅपमध्ये. आता पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 4 सिंगल खांब घ्यायचे. पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 2 सिंगल खांब एकाच गॅपमध्ये घ्यायचे. 1, 2, 3, 4. 4 झाले. तर पुढे परत तसंच सेम 2 सिंगल खांब घ्यायचे प्रत्येक गॅपमध्ये. 1, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 2 खांब घ्यायचे आहेत एकाच गॅपमध्ये. 2 असे पहिले 2 सिंगल खांब घ्यायचे आहेत, नंतर एका गॅपमध्ये 2 सिंगल खांब घ्यायचे आहेत. परत दाखवते. 1 सिंगल खांब, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 1 सिंगल खांब. आता त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल खांब घ्यायचे आहेत आपल्याला सेम गॅपमध्ये.
असं आपण हे पूर्ण राऊंड करून घेऊया. आता आपले हे 24 सिंगल खांब तयार झाले आहेत. आता आपण पहिल्या खांबाला हे जॉईन करून घेऊया. सिंगल स्ट्रिप आणि एक चैन घेतली. आता आपल्याला हे 24 खांबावरती, प्रत्येक 24 खांबावरती आपल्याला सिंगल 24 खांब करायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, 10, 22, 23 आणि 24. आता आपण तिथे स्टार्टिंगला सिंगल खांब घेतला तिकडे जॉईन करून घ्या स्लिप स्टिच घेऊन आणि एक चेन घेऊन धागा कट करूया. आता आपण इथे ब्लॅक कलरचा धागा जॉईन करून घेतला आहे. आता आपल्याला इथे 3 सिंगल खांब करायचे. 1, 2, 3 सिंगल खांब झाले. आता आपल्याला पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल खांब करायचे आहेत. एकाच गॅपमध्ये 2 सिंगल खांब घेतले आपण. तसेच आता पुढे पण सेम प्रोसेस करायचे. 3 सिंगल खांब घ्यायचे. 1, 2, 3 झाले. आता एकाच गॅपमध्ये आपल्याला 2 सिंगल खांब घ्यायचे. असं आपण हा पूर्ण राऊंड करून घेऊया. असे हे आपले या राऊंडमध्ये 30 टोटल खांब होतात, सिंगल खांब. आता आपण इथे पहिल्या खांबीला जॉईन करूया. एक चेन घेऊन धागा कट करूया. मी इथे येल्लो कलरचा धागा जॉईन केला आहे. आता आपल्याला प्रत्येक गॅपवरती एक सिंगल खांब करून घ्यायचे. म्हणजे हे 30 खांब आहेत, त्याच्यावरती 30 खांब करून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5 हे मी पूर्ण करून घेते. असे हे मी 30 सिंगल खांब करून घेतलेले आहेत. आता आपण जिथे स्टार्टिंग केले तिथे आपण हा जॉईन करून घेऊया. चेन घेऊया आणि आता आपल्याला 4 सिंगल खांब घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4 हे 4 सिंगल खांब झाले. आता पुढच्या गॅपमध्ये आपल्याला एकाच गॅपमध्ये 2 सिंगल खांब करायचे. 1, 2 असे परत दाखवते. 4 सिंगल खांब प्रत्येक गॅपमध्ये, 2, 3, 4. आता पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 1, 2 हे असं आपण पूर्ण शेवटपर्यंत करून घेऊया. आता आपले हे 36 सिंगल खांब तयार झाले आहेत. आता आपण इथे जिथे स्टार्ट केलं तिकडे जॉईन करूया आणि धागा कट करून घेऊया. आता आपल्याला इथे रेड कलरचा धागा जॉईन करायचा आहे. पण इथे आता रेड कलरचा धागा जॉईन केला आहे. आता हे 36 सिंगल खांब आहे, त्याच्यावरती आपल्याला 36 सिंगल खांब करायचे आहेत. हे आपला 7वा राऊंड आहे. तर 7, 8 आणि 9 हे 3 राऊंड आपल्याला सेम 36 सिंगल खांब करायचे. आता दाखवते. 1, 2, 3, 4, 5
हे मी असं पूर्ण करून दाखवते. पूर्ण राऊंड कंप्लीट केलं आहे. 36 सिंगल खांब आहे. आता आपण इथे जॉईन करूया. आणि सेम याच पॅटर्नमध्ये अजून 2 रेड कलरचे राऊंड कंप्लीट करून घेते मी. हा जो व्ही शेप येतो आपला स्टिच करताना, तेव्हा हा जो बाहेर साईडचा आहे, हे 2 आहेत. बाहेरच्या साईडच्या स्टिचला व्हाईट कलरचा धागा जॉईन करायचा आहे. आता सेम प्रोसेसने आपण इथे चेन घेऊया आणि प्रत्येक खांबावरती एक खांब, प्रत्येक खांबावरती सिंगल एक खांब करून घेऊया. पण करताना बाहेरची स्टिचवरतीच करायचं, एका स्टिचवरती करायचं, आतल्या साईडच्या स्टिचला नाही करायचं आपल्याला. 2 3 4 5 6 7 8. ही आतल्या साईडची स्टिच तशीच राहते. आपण बाहेरच्या साईडवरती काम करतोय. हे आपण आता हे असं पूर्ण 36 सिंगल खांब करून घेऊया. आपण आता हा राऊंड कंप्लीट करूया. पहिल्या खांबाच्या इथे जॉईन करून एक चेन घेऊया. आता हे जे 2 आहेत, हे जे 2 स्टिच आहेत, लूप आहेत, त्याच्यामध्ये मागच्या साईडचं जे आहे त्याच्यामध्ये आपण आता ही डिझाईन करायची आहे. एक सिंगल खांब, दुसऱ्या गॅपमध्ये दुसरा सिंगल खांब, तिसऱ्या गॅपमध्ये तिसरा, चौथ्या गॅपमध्ये चौथा सिंगल खांब. आपण 4 सिंगल खांब पाठच्या डिझाईनमध्ये केलेले आहेत. पाठच्या डिझाईनमध्ये केले. आता आपल्याला कमी करायचे आहेत, त्यामुळे आपण आता एक पुढच्या पुढच्या गॅपमधून आपण धागा बाहेर काढला आहे. परत त्याच्या पुढच्या गॅपच्या याच्यातून धागा बाहेर करून आपल्याकडे 3 वेळा धागा फिरला जाईल सुईवरती. तो आपण बाहेर काढून घेऊया. एकदा परत दाखवते. 4 आपल्याला सिंगल खांब करायचे. 1 2 3 4. आता आपल्याला कमी करायचं आहे. या डिझाईनमधून धागा बाहेर काढला. परत पुढच्या ह्याच्यातून सुद्धा आपण असा धागा बाहेर काढला आहे. ह्या 3 ह्याच्यातून धागा 1 केला. असं आपण हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. आता आपण स्टार्टिंगच्या खांबाला जॉईन करून घेऊया. एक चेन घेऊया. आता आपल्याला दोन्ही पण खांबावरती काम करायचं. आता आपल्याला 3 सिंगल खांब घ्यायचे. 1 2 3 आणि पुढच्या गॅपमध्ये धागा खेचून परत त्याच्या पुढच्या गॅपमधून सुद्धा धागा खेचून अशी डिझाईन करायची. परत 3 खांब. 1 2 3 खांब झाले. आता याच्यातून धागा बाहेर काढून परत पुढच्या याच्यातून सुद्धा धागा बाहेर काढून हे 3 झाले. त्याचा 1 करायचा. परत दाखवते. 1 सिंगल खांब, दुसऱ्या गॅपमध्ये दुसरा सिंगल खांब, तिसऱ्या गॅपमध्ये तिसरा सिंगल खांब.
आता आपल्याला सुई टाकून धागा बाहेर काढायचे. परत दुसऱ्या गॅपमधून सुद्धा सुई टाकून धागा बाहेर, तीन धाग्यामधून एक धागा बाहेर. असं आपण ही पूर्ण डिझाईन करून घेऊया. आता आपल्याला इथे जॉईन करायचं आहे. स्टार्टिंग केले तिथे जॉईन करून घेऊया. एक चेन. आता आपल्याला घेताना 2 सिंगल खांब, 1 2. आता पुढच्या गॅपमध्ये 1, आता पुढच्या गॅपमधून 3 धाग्यातून एक धागा बाहेर. परत पुढच्या गॅपमध्ये सिंगल खांब 1, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सिंगल खांब 2. परत सुई टाकून धागा बाहेर घ्यायचा. त्याच्या पुढच्या गॅपमधून सुद्धा 3 धाग्यातून बाहेर काढायची सुई. परत 1 2, परत 1 2. एक 2, 1 आणि 2. आता आपल्याला इथे धागा जॉईन करून घेऊया. एक चेन. आता एक सिंगल खांब, पुढच्या गॅपमध्ये धागा टाकायचा, सुई टाकून त्या पुढच्या गॅपमधून सुद्धा सुई टाकून बाहेर काढली आणि 3 1. परत एक सिंगल खांब, सिंगल खांब. आता सुई टाकून धागा बाहेर काढले. परत पुढच्या गॅपमध्ये सुद्धा सुई टाकून धागा बाहेर, तिघातून 1. परत एक सिंगल खांब, धागा बाहेर. ही पूर्ण प्रोसेस करून घेते. आता आपण इथे जॉईन करून घेऊया. एक चेन. आता प्रत्येक गॅपमधून असं हे करून जॉईन करत जाऊया. 1 3 असं. आता आपण हे शेवटपर्यंत असंच करत जाऊया. आता मी सुईनी हे असं जॉईन करून घेते. हे असं आपलं नेक्स्ट धागा आपण आता आपण या डमरूच्या डिझाईनमध्ये आपण आता हा कापूस टाकून घेऊया. मी टाकून घेते याच्यात. असे हे मी
दोन्ही साईडच्या याला मी आता आपण याला हे असं जॉईन करून घेऊया. सुई धाग्याने आपण आता हे शिवून घेऊया. हे असं आता आपण इथे गाठ मारून घेऊया आणि हा एक्स्ट्राचा धागा कट करूया. इथे मी धागा व्हाईट कलरचा जॉईन करून घेतलेला आहे. आता आपण इथे असा सेम या बाजूला सुद्धा आपण करून घेऊया. आता इथे आपण हा गाठ मारून घेऊया. असं हे डमरू अजून आपल्याला ही रशी बनवायची आहे. दाखवते मी तुम्हाला. आता आपल्याला 70 चेन करायचे आहेत. 70 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे असे मी चेन करून घेते. ही अशी दोरी झाली. आता आपण या डमरूला जॉईन करून घेऊया. असं हे डमरूची डिझाईन आपली तयार झालेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू.